म्हणजे ट्रेड लेता नहीं होना मग नाही ट्रेड नाही लिहिला तर नाही लिहिला त्यांना मागे जास्त आपण पया नाही. नाही आमले शिकायला महत्वाने ते नंतर हम्म लिसूत नाही लिसूत ते काय नाही. बरोबर. समजाले मार्ग. सर येस बोला. ते मोबाईल मधला चार्ट थोडा वेगळा राहतो सर आणि ट्रेडिंग व्ह्यू मधला थोडासा वेगळा राहतो. तसं काय नाही सेम असतो नॉर्मल 19-20 म्हणजे थोडा फरक असतो. कॅन्डल कॅन्डलच वेगळ्या दिसतात सर त्याच्यात. इथून बाईंग येऊ शकते बाईंग इथून आणि हा लो बनवू शकतो बट ठीक आहे काही हरकत नाही आपण जस्ट लगेच कनेक्ट झालो लगेच ट्रेड घेणार म्हणजे हे पॉसिबल नाही थोडंसं रिलॅक्स हो कम्फर्टेबल प्लॅन करू मग ट्रेडचा विचार करू तोपर्यंत एकच मिनिट आता बघा समजा मला इथं ट्रेड घ्यायचा असेल ओके सो आता मार्केट कुठे चालू आहे 26,148 ला म्हणजे 26,50 म्हणजे मी कुठला जर मला बाय करायचा आहे मार्केट वर जाईल असं जर वाटतंय मला तर 26,150 चा मी कॉल घेणार म्हणजे सी घेणार ठीक आहे या सिच्युएशन मध्ये जर इथून मार्केट वर जाऊ शकतं असं तर समजा मला असं वाटतं इथून मार्केट खाली पडू शकतं सेम कुठे मार्केट 26,146 ला म्हणजे 26,150 च्या जवळ आहे तर मी काय करणार इथं पुट घेणार पुट म्हणजेच कॉल घेणार आपलं सॉरी पी घेणार ओके आता डिपेंड करतं की माझं इंटेन्शन काय आहे सो तुमचं जे काही इंटेन्शन आहे ते तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकतात सो मी तुम्हाला थोड्या वेळाने माझी मोबाईलची स्क्रीन शेअर करतो आणि दाखवतो तुम्हाला मी बट आज काय आज एक सेलिंग प्रेशर आहे मोठा सुरुवातीला मार्केटने दाखवला सेलिंग प्रेशर सो मार्केट समजा वर पण आलं तर स्ट्रगल करत येईल मार्केट वर हळूहळू येईल डायरेक्ट येणार नाही एवढं फास्ट आज एक्सपायरी पण आहे सर. हा एक्सपायरी पण आहे आज ठीक आहे बट इथून एक टर्निंग पॉइंट येऊ शकतो म्हणजे मार्केटला जर वर यायचं आहे तर तो ह्या एरियातून वर येऊ शकतो हा एक सपोर्ट आहे त्या हिशोबाने आता मला याच्यात फ्युचर ट्रेडिंग करायची आहे किंवा मला याच्यात ऑप्शन सेलिंग करायची काही करू शकतो मी समजा मला याच्यात फ्युचर ट्रेडिंग करायची आहे तर मी काय करणार इथं म्हणजे तुमच्या ऍप मध्ये तुम्ही सर्च करणार निफ्टी 50 फक्त एवढंही सर्च केलं लगेच तिथं फ्युचर FUT येईल डिसेंबर कुठली आताची एक्सपायरी काहीतरी 28 डिसेंबर किंवा आजची 23 डिसेंबर आज एक्सपायरी आहे ना हा ती येईल ती सिलेक्ट करू शकता किंवा पुढच्या महिन्याची करू शकता आणि तुम्हाला जर वाटतंय की मार्केट इथून खाली येऊ शकतं ओके सो तुम्ही इथं सेल करू शकता फ्युचरला सिम्पल आहे फ्युचर ट्रेडिंग खूप सिम्पल आहे त्याच्यात काही असं कॉम्प्लिकेटेड नाही आणि समजा तुम्हाला असं वाटतं इथून वर जाऊ शकते मार्केट फ्युचर मध्ये तुम्ही ते एक्सपायरी जी काही असेल तिला बाय करू शकता ठीक आहे बट आता इथून एक बाईंग क्रिएट होऊ शकते असं मला वाटतंय एकच मिनिट थोडा वेट एक बाईंग मोमेंटम येऊ शकते ओके थोडस इथं वेट करावं लागेल मी इकडे मोठ्या स्क्रीन मध्ये चार्ट थोडा हिस्ट्री मध्ये बघतो पूर्ण अरे यार हे काय होते असं हा चार्ट इथं काय येत नाही ठीक आहे अजून अजून काही कन्फर्मेशन अजून कन्फर्म नाही आपण वेट करू ठीक आहे तेव्हा मी तुम्हाला एक कॉल घेऊन दाखवणार सर हा एक 1 मिनिट टाइम
हा 1 मिनिट फ्रेम टाइम मध्ये का? फ्रेम आहे. हो 1 मिनिट टाइम फ्रेम आहे. तुम्हाला कुठला टाइम फ्रेम कम्फर्टेबल वाटतो तो तुम्ही यूज करू शकतात. आता हा 1 मिनिट आहे, तुम्हाला वाटतं 5 मिनिट यूज करा. ठीक आहे. 5 मिनिटचं काय आहे, कॅन्डल स्टिक ओके आहे, बट तुम्हाला आहे ना म्हणजे खूप रेंज मोठी होते स्टॉप लॉस टार्गेट लावायला. कन्फर्मेशन पण मोठी असते. हम्म, असं असतं. मार्केट हे इथून स्टार्ट झालंय ना 9:15 पासून. ओके. हे जस्ट एक्झाम्पल दिलंय म्हणजे तुम्ही म्हणणार सर पुट घ्यायचा का, असं काही नाहीये. आता समजा आपण बँक निफ्टीला ओपन केलं. ठीक आहे. हा बँक निफ्टीचा फ्युचरचा चार्ट आहे खालचा. वरचा जो आहे तो स्पॉटचा आहे. ओके. स्पॉट आणि फ्युचरचा मी तुम्हाला डिफरन्स सांगितलाय, पण तुम्ही फ्युचरचा बघू शकता. फ्युचरचा ओके आहे. स्पॉट आणि फ्युचरच्या चार्ट मध्ये थोडासा फरक असतो नॉर्मली, जास्त काही नाही. प्राइस मध्ये डिफरन्स असतो थोडासा, तोच फरक असतो. आता इथं जर बघितलं 5 मिनिट मध्ये वन साइडेड सेलिंग आली आहे, वन साइडेड, आणि इथून एक बाइंग क्रिएट होऊ शकते का ते मी बघतोय. ठीक आहे. हा 5 मिनिटचा चार्ट आहे, सो मी याला 1 मिनिट मध्ये कन्वर्ट करतो आणि चेक करतो. आता इथून जर बाइंग येऊ शकते तर मी कुठला घेणार, 26,180 आहे इथं, राईट. निफ्टीचा फ्युचरचा चार्ट आहे हा. फ्युचर आहे ना. हा इंडेक्स फ्युचर. सो इथून जे बाईंगचा आपण वेट करत होतो, अजून तर काही कन्फर्मेशन भेटली नाहीये की बाईंग येऊ शकते का. ठीक आहे. पण ठीक आहे, वेट करू आपण. नाही, सेलिंग येते, येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. मला अजून चेक करू द्या. ओके 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 ओके. येऊ शकते बाईंग कधीही, इथून फास्ट बाईंग येऊ शकते. राईट. सो मला असं वाटतं इथून बाईंग येईल, तर मी काय करतो, इथं 26,169 प्राइस आहे. सो 26 मी 170 आहे ना, जवळ लगभग 26,150चा सी आहे इथं खाली. ही स्ट्राईक प्राइस आहे 26,150ची, ही घेऊ शकतो आपण. थोडीशी इन द मनी येईल ती 26,100. ओके. मी एक ट्रेड बघतो, मी चेक करून. 26,200 किंवा 26,150. सो मला 26,200 ओके वाटते, कारण की 26,200 ला ब्रेक करू शकतात. खूप लोकांना असं वाटतंय मार्केट खाली पडणार, ती त्यांची टेंडन्सी आहे. माझी टेंडन्सी थोडी वेगळी आहे की इथून मार्केट वर जाऊ शकतं. आता बघू मार्केट किती स्ट्रगल करते इथं. एकच मिनिट. एक 5 मिनिट मध्ये ट्रेड कन्फर्मेशन भेटली का मग आपण करणार, लगेच नाही काही. निफ्टी ओके आहे, ओके आहे, ओके नाही. चार्ट मध्ये मला बघू द्या. हा टर्निंग पॉइंट तर आहे हा. ठीक आहे. 1 मिनिट मध्ये. ओके. सो इथं काय आपण बघणार, ऑप्शनचा 26,200 आहे. सो ही एक कन्फर्मेशनच्या बेसवर आपण इथे एंट्री घेऊ शकतो. आता माझ्या एका हातात मोबाईल आहे, मोबाईलची स्क्रीन मी शेअर करू शकत नाही, आणि दोघांपैकी एकच शेअर करू शकतो. तो जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल, मी सांगतो तुम्हाला कन्फर्म, लगेच घेऊ शकता तुम्ही. 26,200चा सी जर तुम्हाला, म्हणजे कन्फर्म नाही बरं का अजून. ओके.
ओके 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 ओके. सर निफ्टी घ्यायचं का? हा निफ्टीचाच येतो 26,200. अजून म्हणजे कन्फर्म नाही अजून, जस्ट वेट. नो. आता मी 26,200चा जर माझ्या याच्यात बघितला मी काय प्राइस आहे 26,200 सी, त्याची प्राइस 13 रुपये काहीतरी. आज एक्सपायरी आहे त्याच्यामुळे, ठीक आहे. 13 रुपये आहे. 30 डिसेंबर 23 डिसेंबर आहे ना. आजची एक्सपायरी आहे ना. 13 रुपये आहे, थोडा स्वस्त आहे. तर बाय करायला याला किती रुपये लागत आहे? काहीतरी 1000 रुपये लागत आहे ना. ठीक आहे. सो तुम्ही याच्यात एंट्री आता मोमेंटम येते पण खूपच स्वस्त येतो. पुढचा बघू आपण सीचा, नाही तर नाही पण झाली एंट्री, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पेशन्स ठेवा. सर मोबाईल मध्ये तर पूर्ण रेड कॅन्डल दिसत आहे. ते वेगळं, ते त्याचा काही विचार करू नका तुम्ही. मी जे सांगतो ते बघा. बघा मोमेंटम येऊन गेली, ठीक आहे, जाऊ द्या, काही हरकत नाही, सुटला ट्रेड तर आपला. पण मोमेंटम येऊन गेली, आता काही करू नका याच्यात, ठीक आहे. म्हणजे हा एक ओके होता इथं ट्रेड घेण्यासारखा. बट काय मोबाईलची स्क्रीन मी तुम्हाला शेअर करू शकत नाही. एकच गोष्ट शेअर करू शकतो ना, ठीक आहे. बघू, गंमत बघू, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. बघा मोमेंटम खूप फास्ट येते आणि परफेक्ट आपला हा डिसिजन होता इथं बाईंग करायचा. काहीतरी तेव्हा त्याची प्राइस 26,200 ना, मला बघू द्या. तेव्हा त्याची प्राइस काहीतरी 12 होती, आता 16 झाली लगभग. ओके, चार्ट बघतो मी. मोमेंटम येऊन गेली 17 प्राइस त्याची, तेव्हा होती 13च्या लगभग होती, ठीक आहे. आता 17 आली, ठीक आहे, सोडून द्या, काही हरकत नाही. काही गोष्टी त्या मी तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी नाही कॅच होऊ शकत. मी तुम्हाला शिकवताना माझ्याकडून काही गोष्टी सुटून जातात, म्हणजे ट्रेड घ्यायचा. मी एकटा असलो तर मी बरोबर मॅच करतो, पण तुम्हाला सांगायचं करायचं ह्या गोष्टी थोड्याशा हे होतात. की अजून जर आपल्याला भेटला चान्स, पण हा एक ओके होता ट्रेड. बट इथून आता मध्येच नाही घेऊ शकत आपण. इथून थोडासा रिव्हर्स झाला, उगाच प्रॉब्लेम आहे. बट इथून एक बाईंग पॉसिबल होती, ती आलेली आहे. अजून वर पण जाऊ शकतो, बट तुम्ही काय आता एंट्री करू नका. आपण लेट झालोय थोडंसं बोलण्यात आणि मोबाईलची स्क्रीन बघण्यात. मोमेंटम येऊन गेली ना, मग मी इंटरेस्ट नाही घेत त्याच्यात, हा विषय असतो. ठीक आहे, फक्त वॉच करा. बघू आपण आपला डिसिजन. आता समजा इथून जर आपण लॉंगला गेलो असतो, लॉंग, आता खूप लोकांना म्हणजे लोकांचं इंटेन्शन वेगळं असतं एकदम, माझं एकदम वेगळं आहे. सो इथून मार्केट कमीत कमी इथपर्यंत, ह्या रेंज पर्यंत यायला पाहिजे. आता खूप लोकांना असं वाटत असेल की लो ब्रेक केला, मार्केट जाते खाली, ब्रेक होणार, मार्केट डाऊन होणार, असं काहीतरी. तुम्हाला रेड कॅन्डल दिसेल, तुम्ही म्हणणार अरे हे तर खाली जाते, आपण सी का घेतोय, असं होतं ना. आता इथून एक रिॲक्शन येऊ शकते, ठीक आहे. अदरवाईज इथं जर आला तर ठीक आहे, विचार करू आपण, नाहीतर नाही. पण ट्रेड 26,150चा सी घेतला तर सर आता. घेतलाय तुम्ही? हा मी घेतला. कधी घेतला तुम्ही? 5 मिनिटं झाले आता घ्यायला. प्रॉफिट प्रॉफिट मध्ये मध्ये आहे. 2 लॉट, हो 2 लॉट घेतलेत मी. किती प्राइस ला घेतला तुम्ही? 14, 13? तो मी बॉटमलाच घेतला डायरेक्ट. आपलं 1 मिनिट मला चेक करून घेऊ द्या. 12 ला, ओके. 12, 13 ला घेतला असेल तुम्ही. सी ना, हा 26,200 हो चा का सी 150 का 200? सी 1 मिनिट. नाही हो, मी याला आपला 31 ला घेतलाय तो. 26,150 ओके. आपलं सी, आपलं
त्याची प्राइस सी घेतला 32 चालू आहे ना त्याची प्राइस आता. 31 ला घेतलाय मी 31 ला आता ओके. 33 चालू आहे 2 लॉट. नाही थोडा लेट घेतला तुम्ही सर. त्याला तुम्ही 27 ला मी बोललो होतो. त्याची मोमेंटम येऊन गेली ना आता थोडंसं रिस्की होऊ शकतं ते, कारण की ही एक RS लेवल आहे, इथून थोडंसं रिजेक्शन येऊ शकतं जे की येतंय. बट ठीक आहे, थांबा आता काही प्रॉब्लेम नाहीये. बघू आपण त्याला ओके. थोडंसं मॅनेज करायला. तसं करत नका जाऊ तुम्ही डायरेक्टली. मी इकडून कन्फर्मेशन दिल्याशिवाय. हे काय आता तुमची जी इंटेन्शन आहे, तुमची सवय पडली की ग्रीन कॅन्डल बघितली का तुम्हाला तेव्हा असं घेऊसं वाटतं. इथं काहीतरी हा वर जात आहे म्हणजे ते थोडंसं सर बोला. यस एक कन्फ्युजन आहे सर. बोला. तुमच्या चार्ट मध्ये वेगळं दिसतंय आणि आमच्या निफ्टीच्या चार्ट मध्ये 26,140 दिसतंय सर आता. एक मिनिट, माझा हा फ्युचरचा चार्ट आहे ना, मी त्याला बदलतो. स्पॉटचा आहे ना, एक मिनिट. ठीक आहे, आता दिसतोय व्यवस्थित 26,142. हो सर. ठीक आहे, काही हरकत नाही. तो फ्युचरचा होता, हा स्पॉटचा आहे. 32.33च्या लगभग आहे माहिती आहे, 32-33 ला. ठीक आहे, बघू आपण. मला एकदा बघू द्या. अरे हे इकडे काय होतंय असं? एकच मिनिट हा मला. सर एंट्री करू का नको मग आता? नाही, उगाच काय अडकून जाणार तुम्ही. आता काहीच करू नका. भले वर पण गेलं ते नो प्रॉब्लेम, बट टाइम असतो प्रत्येक गोष्टीचा माझ्या हिशोबाने. आता तुम्ही जर तिकडे करून टाकली कोणी तर मग मी त्याला काही करू शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. मी काय म्हणतो, 32-33 ला तुम्ही बाय केलं ना, एक्झिट करून टाका आता. ठीक आहे, करा एक्झिट फटक्यात. 33.10च्या अराउंड आहे. 33 म्हणजे सेफ एक्झिट इथं होऊ शकतं. 33च्या अराउंड आहे. मोबाईल मध्ये एक्झिट 34. कसं करता हो सर ते सांगा बरं का. हा 34 ला मार्केट आहे इथं आता. ठीक आहे, एक्झिट केलं का थांबले तुम्ही? केलं सर केलं आता. केलं ना, हा ठीक आहे. काय इथून मार्केट एक रिव्हर्स घेऊ शकतं. सो थोडंसं तुमचं रिस्क राहण्यापेक्षा बेस्ट आहे. आता इथून मोमेंटम आले, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. बट एवढी मोठी ही जी कॅन्डल बनली ना, त्याच्यामुळे थोडंसं हे होतंय. जर ही कॅन्डल बनली नसते ना अशी, तर मग आपण थांबलो असतो इथं बराच टाइम. पण एक सेलिंग प्रेशर दाखवलाय मार्केटने मोठा. सो हे थोडंसं निगेटिव्ह आहे, बाकी काही नाही. सेल म्हणजे बाहेर कसं निघायचं ते सांगा बरं का. हा मी तुम्हाला आता करून दाखवतो एक ट्रेड माझ्या मोबाईल मध्ये. आता हे तर तुमचं क्लिअर झालंय. ठीक आहे, म्हणजे थोडंसं कुठला सिलेक्ट करायचा, स्ट्राईक प्राइस कुठलं घ्यायची. ठीक आहे, ते हॅलो. झालंय क्लिअर. यस बोला. हा सर, म्हटलं तो मागचा जो ट्रेड होता तुम्ही आता बोलले हम्म, 26,200चा, हम्म. तर तो कोणत्या बेसवर आपण हे केला होता सर एक्झिक्यूट? एक हा सपोर्ट होता ना, हा वाला. हा सपोर्ट होता, हा होता त्या बेसवर. बट मी बघा, ऐका ना, मी तुम्हाला बोला. माझं पूर्ण जे नॉलेज आहे ते पूर्ण अप्लाय करून सांगतो. सो काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहे, काही गोष्टी आहेत तो माझा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, सर बाईंग आली वाटतं मार्केटमध्ये. हा येऊ द्या बँक, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, आता मी तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला करून दाखवतो मी. ओके, 39 ला गेला का 32 वरून? ठीक आहे, मोबाईलची स्क्रीन मी शेअर करतो तुम्हाला.
कसं आहे, मी इथे इंटरेस्ट नाही घेत ट्रेड मध्ये, मी बॉटम कॅच करायचाच इंटरेस्ट असतो. नाही तर मी मार्केट जर सुटून गेलं ना, मी त्याच्यात काही एवढा म्हणजे डोकं नाही घालत, मग सोडून देतो त्याला. जर आपण थोडस लवकर तयारी केली असती आणि इथं झालं असतं ना, मग आपण थांबलो असतो. म्हणजे तुम्ही पण इथं कोणीतरी एंट्री घेतली, ती पण इथे घेतली. इथं जर घेतली असती ना, मी त्यांना बिनधास्त सांगितलं असतं थांबा, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. पण आपण बॉटमच कॅच करत होतो. 40-42 ला गेलाय तो आता. कुठून गेलाय तो? 27 वरून 150 चा सी. ओके, ठीक आहे. 12 वाला पण 22 वर गेला सर. एक्सपायरी ना आज डबल झालाय. ते होतं, असं रिग्रेट नाही करायचं. आता कसं होऊन जातं, तुमचा हार्ट रेट मिस झाला म्हणजे सायकोलॉजी सांगतो मी. आता तुम्ही नेक्स्ट टाइम काय करता, यार सरांनी सांगितलेली अॅक्युरेसी एकदम परफेक्ट निघाली, नेक्स्ट डेट मी सोडणार नाही. मग नेक्स्ट डेट तुम्ही काय करणार, जिथं तुम्हाला एक लॉट घ्यायचा तुम्ही 2 3 4 5 घेणार, आणि बाय चान्स तो काय होईल, समजा निगेटिव्ह जर गेला, तर तुम्ही परत रिग्रेट होणार, अरे यार, असं होऊन जातं. म्हणून एकच तुमचे जे काही लॉट साईज आहे ती कॉन्स्टंट ठेवायची एकच, किंवा तुमचे जे काही पैसे आहेत की मला 10,000 इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, सो त्याच्यात जेवढे लॉट बसतात तेवढंच घ्यायचं. समजा त्याच्यात एक लॉट बसतो, एक घ्या, दोन भेटतात दोन घ्या, तीन बसतात तीन घ्या. आता हा बॉटम कॅच करणं खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही जर कुठेही बघितलं असतं ना, सगळ्यांनी तुम्हाला सेल इंडिकेट केलं असतं की सेल करा सेल करा, पण मी इथे एकही शब्द बोललो नाही सेल करा, फक्त बाय करा. इथून बाईंग येऊ शकते, ठीक आहे. पहिले आपण इथे विचार करत होतो पण काही नाही, बट इथं व्यवस्थित भेटला जातो आपल्याला, ठीक आहे, काही हरकत नाही. ओके आहे, ओके आहे, ओके आहे, ठीक आहे. आपण आता इथून जर आपल्याला काही चान्स भेटला सेलिंगचा, काहीतरी ट्रेड क्रिएट झाला, तर आपण विचार करू शकतो. तोपर्यंत सर आता रेजिस्टन्सला आहे म्हणून सेलचा ऑप्शन चान्स भेटू शकतो ना? नाही, एवढी मोठी मोमेंटम आली आहे ना, सो तो थांबू शकतो. छोटी मोमेंटम कॅच करू शकतो आपण, बस एवढंच इंटेन्शन आहे. असं काही नाही की सेल करणार आपण, खूप मोठी मोमेंटम घेणार. हे बेस्ट होतं मोठी मोमेंटम साठी, बट काही हरकत नाही. मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला काही गोष्टी दाखवतो, ठीक आहे. हो सर. काय होते मला माहिती आहे, माझा एक्सपिरियन्स एवढ्या वर्षात शिकवताना आहे ना, ट्रेड मिस होतात माझे. ओके, आवाज येतोय माझा? डबल आवाज येतोय? Yes, sir. नाही, नाही, single आहे. ओके. मला माझा काय येतोय ना आवाज? ओके. डबल यायला लागला सर. ओके, आता येतोय का आवाज व्यवस्थित? हो. आता डबल येत नाही ना? नाही. हो सर, आता बरोबर येतो. मला तुमचा आवाज ब्रेक झाला. ओके, आता येतोय व्यवस्थित? हो सर, येतोय. थांबा, तुमचा आवाज येत नाही मला, काहीतरी लफडा आहे. इको होतोय सर, इको. ओके, आता तुम्ही बोला. हॅलो हॅलो, माईक चेक. माझ्याकडून काहीतरी ऑफ झालंय का? ते 2 डिव्हाइस शेजारी शेजारी असतील सर, म्हणून इको येतोय, बाकी तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. मोबाईलचं बंद करा सर, मोबाईलचं. ओके, आता एक्झिट व्हा त्याच्यानं. हा, तुमचा तर येतोय सर आम्हाला, आमचा येतोय का? मला माझा डबल होता, तुमचा येतोय मला. थांबा, सर मी तुम्ही एका डिव्हाइसचा आवाज शून्य करा आणि किंवा मग म्यूट करा, तेव्हा नाही, तो इको दुसऱ्या बंद डिव्हाइस होईल. वरून कनेक्ट होतो मी. ओके, आता
ओके, आता क्लिअर आहे. आता मला येत नाही डबल आवाज. तुम्हाला येतोय हो माझा आवाज हो क्लिअर? हो क्लिअर सर आता. इकडे मी म्यूट करायला पाहिजे. ठीक आहे. मोमेंटम तर फास्ट आहे. ओके. असं होतं ना मनामध्ये, ट्रेड मिस झाला सर, नाही तर डबल झाले असते पैसे आता. ठीक आहे. असं हे ट्रेडर म्हणजे या फील्डमध्ये नेहमी होतं, नेहमी होत राहणार. चांगले ट्रेड मिस होतील. ठीक आहे. किंवा तुम्ही मग त्याचा विचार करणार. सो ह्या गोष्टी सोडून द्यायच्या. हे दररोज क्रिएट होत असतं. हे दररोज होणार असं. ट्रेड सुटणार किंवा चांगला ट्रेड सुटणार किंवा एखादा ट्रेड घेतला गेला, त्याच्यात तुम्ही लवकर एक्झिट करणार. जसं की मी त्यांना 33ला सेफ एक्झिट सांगितलं. बट तो आता गेला, खूप वर गेला. सो तो पण रिग्रेट असतो की मी थांबायला पाहिजे होतं. बट लोकेशन ते चुकीचं होतं, थोडं रिस्की होतं. तिथून एक मोमेंटम करेक्शन येऊ शकलं असतं. त्याच्यामुळे मी सांगितलं की एक्झिट झालेलं बेटर आहे. तर मार्केटमध्ये बाईंग जास्त वाटतं आता, नाही त्यामुळे तसं मार्केट एक्सपायरी असल्यामुळे बाईंग जास्त होते. नाही मोस्टली तसं सर मी काहीच नोटीस नसतं. केलंय की 10च्या आसपास एकदम हेवी मोमेंटम येते सर. ते मोमेंटम ह्या आता 10च्या आसपास तुम्ही म्हणताय, मग सुरुवातीला 10ला आली नाही का मोमेंटम ही ही आली नाही नाही एक का ही असं. सेलिंगची? असं काही नाही, टाइम वगैरे असं काही नसतं. ठीक आहे. सगळं मार्केटच्या लॉजिक जे आहे त्याच्यावर डिपेंड असतं. आता वन साइडेड आहे. आपण हा जो रेजिस्टन्स आहे इथं विचार करू शकतो किंवा इथं कुठंतरी तो साइडवेज होईल. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते नाही? हो सर. दिसते पण. हो हो. तिथं साइडवेज होईल. तर तिथं काहीतरी आपण विचार करू शकतो. आता मध्ये तर नाही विचार करू शकत आपण इथं काहीतरी ट्रेड करण्याचा, बायचा किंवा सेलचा काहीच नाही. आता आपण शिकलोय की मार्केट जेव्हा समजा गेलं, तर ते थांबायला पाहिजे, साइडवेज व्हायला पाहिजे कुठेतरी. मग आपण विचार करतो. असा डायरेक्ट विचार करत नाही. सो याचा काहीच ठिकाणा नाही. डायरेक्ट हा इथून वर जाईल का खाली जाईल आपल्याकडे कन्फर्मेशन नाही. इथं कन्फर्मेशन होतं माझ्याकडे. इथं नाहीये. इथं डायरेक्ट हा रेजिस्टन्स आहे. सो याचा अर्थ असा पण नाही इथून मार्केट इथं जाणारच. जर तुम्ही इथे एंट्री केली असती, तर आपण थांबलो असतो. कारण की आपण व्यवस्थित लोकेशनला एंट्री केली. आपण लॉसमध्ये नाही जाणार. इथून खाली पण आला तरी पण सेफ असणार. प्रॉफिटमध्ये असेल आपण. म्हणून इथं एंट्री असती तर थांबलो असतो. आपली एंट्री इथं करणं हे चुकीचं आहे. तरी ते पॅटर्न वगैरे काहीच काम करत नाही का? करतं काम. आता पॅटर्न बनलं तर काम करेल ना. पॅटर्न नाही बनलं तर नाही काम करणार. वेगळ्या गोष्टी काम करणार. जे काही बनेल त्याच्यावर आहे. हॅलो. आणि याच्यात मी तुम्हाला माझं म्हणजे आपण जे शिकलोय ते परत माझा एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टी ऍड करून तुम्हाला सांगतोय मी. सो काही गोष्टी तुम्हाला असं वाटेल की हे कसं काय सांगताय सर आणि लॉजिक कसं काय, दुसरं काय. ठीक आहे, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. बट जाऊ द्या, ट्रेड नाही घेतला ते सोडून द्या. पण आपण ऑब्झर्वेशन केलं ते बरोबर निघले. याच्यापेक्षा अजून काही बेस्ट नसेल. सो रिग्रेट काही करायचं काम नाही. स्क्रीन मी शेअर करतो तुम्हाला इकडून. स्क्रीनचं ऑप्शन माझं काय बंद आहे का इथं? आता बघा, तुमच्यासोबत मी लाईव्हला नसतो तर मी काही ना काही प्रॉफिट भरपूर केला असता आज. सो ह्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. सो तुम्ही पण ते सोडून द्या मनामध्ये की ट्रेड मिस झाला. मला स्क्रीनची परमिशन का नाही येते इकडं? स्क्रीन शेअरिंग इथं ऑप्शन येत नाही. स्क्रीन शेअरिंग, एकच मिनिट, मला इथं परमिशन ऑन करू द्या.
सर मार्केट नंबरिंगला व्हॅल्यू करतं बरं, 50, 55, तर 60 पर्यंत गेलं, अजून 55, 50 आलं, म्हणजे गॅप अप गॅप अप. ओके. क्रॉम्प्टन 160 पासून एक्झिट करायला प्रयत्न करा मित्रांनो. US 160 होस्ट वर मी profit तर आहे. ऑन ठेवलंय ना होस्टला, स्क्रीन शेअरिंग एक्झिट वगैरे. झाला. पण 160 वर हे बाकीच्यांनी म्यूट करावं, काय नॉईस येतोय. संधी नाही ना. हा सागर हा, पाटील म्यूट करून टाका 260 वर बाकीच्यांनी. आपण घ्यायची एक्झिट लावून ठेवला. झाला तर तर झाला रे. इकडे जर झाला ऑन बॉम्ब घरी काम होऊन जाईल. तुम्ही करा ना सर तुमच्या साईडनी. करून मी टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. मला माझं शेअर करता येत नाही स्क्रीन. ओके, आली आता परमिशन आली, ठीक आहे. ठीक आहे, माझी मोबाईलची स्क्रीन तुम्ही बघू शकताय. आता याच्यात फंड तर आहे, बट कसं ऍड करायचं ते मी तुम्हाला शॉर्टकट सांगितले ना अगोदर, तरी पण सांगतो. आता याच्यात काही 9,000 आहे, ऍड फंडवर क्लिक करणार तुम्ही. तुमचं काही जे बँक असेल ते ऑटोमॅटिक असेल, किती फंड ऍड करायचं तुम्हाला ते करू शकता तुम्ही ऍड फंड. तिकडे पासवर्ड टाकणार, असे काही दिसत नाही इथं. तिकडचं काही प्रोसेस, ही प्रोसेस आहे. विड्रॉ करायचं असेल इथून करा. किती पैसे आहेत, जे तुमचं बॅलन्स आहे तेच होणार. त्याच्यानंतर आता मला ट्रेड समजा घ्यायचा आहे. आता मी स्क्रीन नाही दाखवू शकत ना तुम्हाला, दोघांपैकी एक गोष्ट. मला आता चेक करू द्या थोडं मार्केटला. रॉंग पण आलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. ओके. काही साइडवेज राहू शकतं मार्केट, काही परफेक्शन नाही अजून. ठीक आहे, आता इथून मी पीईचा काहीतरी प्लॅन करायचा आहे मला. समजा आता मार्केट आहे 26,180 ला, मी 26,150 किंवा 200, तर 26,200 जर मी पीई बघितलं इथं, त्याची प्राइस 44 आहे. ओके, मार्केट अजून वरच जाते, मला फक्त चेक करू द्या, कन्फर्मेशन घेऊ द्या. ठीक आहे, सो मी याला बाय करायचंय, बाय करू शकतात मार्केटला इथं, लिमिटला इथं. सो लिमिटला लावलं तर तुम्ही कुठलीही प्राइस चॉईस करू शकता. सो मार्केटला लावलं तर मला एक, समजा मी एक लॉट घ्यायचं मार्केटमध्ये, सो मला इथं असं पण कन्फर्म करू शकता डायरेक्ट. आता इथं मी बाय केलं, राईट, ऑर्डर प्लेस होऊन गेली आहे. ही ऑर्डर इकडं आली, इकडं आली, ठीक आहे. ही वॉचलिस्ट मध्ये नाही येणार, ऑर्डर मध्ये डायरेक्ट येऊन जाणार. सो मला इथं प्रॉफिट लॉस दिसायला स्टार्ट होणार, ठीक आहे. सो मार्केट जर वर जात आहे तर मला लॉस होईल, कारण की मी पुट घेतलाय ट्रेलला, म्हणजे ट्रायंगला फक्त. जास्त काही लॉस होणार नाही, 500,000 रुपये होऊ शकतात, त्या हिशोबाने मी घेतलंय एकच लॉट, कारण की आपला टाइम वेस्ट होतोय म्हणून. स्टॉप लॉस सांगा, दाखवा सर स्टॉप लॉस. आता स्टॉप लॉस जर मला लावायचा, आता 45,50 ला आहे, मला स्टॉप लॉस लावायचा. स्टॉप लॉस, सो मी स्टॉप लॉस कुठं लावणार इथं, 40 ला जर मला लावायचा असेल तर, किंवा असं लावू शकतो मी. आता मला याचा चार्ट बघेल मी, समजा मला इथं कॅन्डलस्टिकच्या बेसवर मी घेतला असेल हा ट्रेड. एक्झाम्पल इथं हॅमर आहे तुमची, ही रेड कॅन्डल, आणि तुम्हाला तिकडं पण हॅमर दिसते, तर याच्या खाली तुम्ही असं 42 ला स्टॉप लॉस लावू शकतात, असं 42 ला, ठीक आहे. सो स्टॉप लॉस लावायचा आहे मला. स्टॉप लॉस बघा कसा लावायचा, इथं क्लिक करायचं, त्याच्यानंतर बघा स्टॉप लॉस ऑप्शन आहे, तर इथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर मला कितीला लावायचा आहे, 42 ला. सो 42 लावला मी, ओके, आणि प्लेस ऑर्डर, कन्फर्म. आता काय होईल, ही पेंडिंग ऑर्डर पडेल, कारण की मार्केट आता किती आहे, 44, 45 च्या लगभग, 42 ला आहे का नाहीये. आपण कुठं आहे, आपण इथे एक्झिक्यूट झालेली ऑर्डर आपली ही आहे, एकच मिनिट, ही आहे. याच्यात काहीतरी 5,000 रुपये प्रॉफिट लॉस दिसतंय. पेंडिंग ऑर्डर इकडं आहे, जी की ही आहे. जर मार्केट 45 वरून 42 ला आलं तर मी एक्झिट होऊन जाईन, ठीक आहे. मार्केट बघा येत आहे 42 ला. आता मी याला, मला चेंज करायचं, चेंज पण करू शकतो एडिट ऑर्डर करून. मला समजा याला 42 आहे, तर मला 40 ठेवायचं, 40 पण तुम्ही
ठेवू शकतात, नो प्रॉब्लेम. कन्फर्म. हे 40 होऊन गेलं. बघा वरती दिसते ना 40 ते आहे. आता 43 42 ला आला होता तो, म्हणून हिट नाही झाला. समजा मला हे काढून टाकायचंय, कॅन्सल ऑर्डर कॅन्सल पण करू शकतात तुम्ही. मार्केट वर येते म्हणून हिट झाला. बघा हिट झाला, मी एक्झिट होऊन गेलो असेल आता इथे. मार्केट एक्झिट व्ह्यू हिस्ट्री मध्ये आपल्याला दिसेल. मी 45.50 ला बाय केला होता आणि 40 ला एक्झिट झालो. आलं लक्षात? ठीक आहे. किती ट्रेड घेतलं बघा, इथं ट्रान्झॅक्शन पण दिसतं. आता मला समजा परत बाय करायचं आहे, सो रिऑर्डर इथं क्लिक करून मी परत एंट्री करू शकतो त्याच्यात. ठीक आहे. समजा मला इथं पी नाही तर म्हणजे सी दुसरा कुठला ऍड करायचा आहे. एक मिनिट. व्ह्यू ऑर्डर लिस्ट मध्ये इथं पण सर्च करू शकतो आपण. 26,200 ना, 26,250 नाही होते वाटते. इथं लिस्ट मध्ये जी लिस्ट आहे त्याला सर्च होत आहे. सर्च परत इथं करू शकतो आपण. 26,300 चा सी जर केला मी सर्च, ओके, किंवा त्याला स्टार केला आहे 26,300 चा सी. मी कुणाला तरी स्टार केलं ना, समजा पी ला केलं, पोझिशन स्टॉक मा याच्यात होते तो ऍड. ठीक खाले आहे. नको घसडजो ते बाथरूम मा तू आता धुईस की खाले नको घसडजो. ओके, मी मुतूस त्यान म्यूट देऊ करा, नको. म्यूट करा. नाही तर आता किचन मला मग इथं इन मग लॉस बेसिंग मग आणि धोती तिकडे हे वाले इकडने लॉस देऊन. दिसतोय अरे मला आकाश इथं. भाऊ म्यूट कर रे की. 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट. सर म्यूट करा सगळ्यांना. हो हो, नाही ठीक आहे. आता बघा इथे लॉस दिसतोय मला काहीतरी 400चा. हा लॉस बुक झाला, याला काहीच करू शकत नाही आपण. ठीक आहे. आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करायचा म्हणून तो आपण केला ट्रेल. आता मला परत जर ऑर्डर बाय करायचं, समजा तुम्ही म्हणणार मला सेल करायचं सर याला, तर ही झाली ऑप्शन सेलिंग तुमची. आता इथे एक लॉट घ्यायला तुम्हाला 2,62,000 रुपये लागताय. समजा तुम्ही इथं याला बाय केलं तर तुम्हाला चार्जेस, एक मिनिट, चार्जेस काहीतरी 27-30 म्हणजे 60 रुपये लागतील बाय सेल करायला. आणि मग याची तुमचं काय इंटेन्शन असेल, जो हा पीई आहे हा कमी व्हायला पाहिजे, म्हणजे 41 सोडून तो 40 ला आला पाहिजे, 37 ला आला पाहिजे, 30 ला आला पाहिजे, तसं तसं तुम्हाला प्रॉफिट होईल. ठीक आहे. ऑप्शन सेलिंग मध्ये मग असं याचा अर्थ असा नाही 42 झिरोला आला तो म्हणजे तुम्हाला मग तुम्ही 2,62 केले होते, तुम्हाला 2,62 भेटणार असं काहीच नाहीये. ठीक आहे. असं नाहीये. तुम्हाला असं वाटेल झिरो झालं म्हणजे पूर्ण इन्व्हेस्ट केलेले 100% प्रॉफिट झाला, तसं काही नसेल. एक मिनिट. ओके, इकडे आवाज येतोय माझा? येतोय ना आवाज? ओके ओके. मोबाईलची स्क्रीन माझी बंद झाली ना? ठीक आहे. ऑप्शन सेलिंग फ्युचरचं पण सांगितलं मी तुम्हाला, ऑर्डरचं सांगितलं. रात्री तुम्हाला मी ऑर्डर जे आहे ते ड्रॉ करून म्हणजे ऑर्डर जो प्लेस कशा करायच्या ते पण सांगतो. बट ठीक आहे. आता आपण 10 26 10 काय होते, रेकॉर्डिंग आहे ना मोठी होते आपली.
10 ओके. अजून आहे 10-15 मिनिटं. म्हणजे 1 तासाची रेकॉर्डिंग होईल. ठीक आहे. स्क्रीन दिसते तुम्हाला लॅपटॉपची माझ्या? हो. दिसते ना? हो सर. हम्म. हो सर, हो दिसते सर. हा ठीक आहे. आपण इथं कुठेतरी असा ट्रेड घेतला होता इथं. तो वर गेला परत बघा खाली आला म्हणजे 45च्या लगभग आला असेल. जर मी आता ऑप्शनचा टाइम डिके बघितला होता तोच ट्रेड बघितला मी. जिथे एंट्री केली होती अराउंड तिथंच आहे. पण बघा त्याची प्राइस आता 43.20च आहे. मी 45ला घेतला होता. म्हणजे त्याचा अर्थ काय 45ला पाहिजे होता ना तो. त्याची प्राइस 43.20च आहे. तुम्हाला आता मी इकडे दाखवतो. म्हणजे तुम्हाला ते टाइम डिके म्हणजे काय याचा अर्थ पण कळायला पाहिजे. दिसतोय का मोबाईलची स्क्रीन? काहीतरी दिसत असेल नसेल पण त्याची प्राइस 43-44च्या अराउंड आहे. तो काय पाहिजे होता आपल्याला? तो 45 पाहिजे होता ना जिथं आपण एंट्री केली तिथं पाहिजे होता. मार्केट तर आता तिथंच आहे. इथं कुठेतरी एंट्री केली होती आपण ह्या कॅन्डलला. बट मार्केट तिथे 43-44 म्हणजे एक पॉइंट तो गेला. कशामुळे गेला? त्याने टाइम स्पेंड केला म्हणून गेला. हा डिसएडव्हान्टेज असतो ऑप्शन ट्रेडिंगचा. हे पण मला तुम्हाला सांगायचं होतं बट मोबाईलची स्क्रीन हे झाले. त्याची आता प्राइस 45च्या अराउंड आहे 44-45चा. पण तो टाइम स्पेंड करून आला म्हणून तो एक पॉइंट आपल्याला लॉस झाला. असं तुम्ही कन्सिडर करू शकता. आता तो फायदा कोणाला झाला असेल? ज्याने सेल केलं असेल त्याला. ओके त्याने 45ला सेल केलं. मार्केट वर गेलं. कमी झालं होतं परत जागेवर आलं तरी पण त्याला 44 दिसतंय म्हणजे त्याला एक पॉइंट प्रॉफिट मध्ये आहे, जर मार्केट तिथं जे तरी सुद्धा हा त्याचा फायदा. ठीक आहे. सर 5 मिनिट मध्ये इन्व्हर्टेड हॅमर हम्म फॉर्म झाली आहे सर आता. बरोबर फॉर्म झाली मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते इथून खाली. ठीक आहे. बट ठीक आहे काही हरकत नाही. काही कन्फर्मेशन तशी माझ्याकडे पॉझिटिव्ह नाहीये. पण इथून आपण सेलिंगचा प्लॅन करत होतो पण आपल्याला ती एंट्री बघायची होती. ऑर्डर कशी प्लेस करायची काय नाही या गोष्टी. स्टॉप लॉस कशा लावायचा. ठीक आहे साईडवेज राहू शकतं मार्केट. इथून लगेच खाली येणं थोडं अवघड वाटतंय मला पण बघू. हॅलो बोला. सर ते ऑप्शन ग्रीक्स वगैरे काय असतं सर? तो एक याचा पार्ट आहे तो. जसं मी टाइम डिके सांगितलं ना तुम्हाला तसंच आहे पण एवढ्या डीप मध्ये जायची काहीच गरज नाही. हे बघा तुम्हाला गाडी चालवायची आहे सर त्याच्यात पेट्रोल हे कसं काय इंजिन मध्ये जातं आणि कसं काय गाडी पडते त्याच्याशी काय घेणं देणं नाही आपल्याला एवढं. ते तुम्ही शिकून पण काहीच फायदा नाही जर तुम्हाला डायरेक्शन कळलीच नाही की मार्केट खाली जाणार आहे का वर जाणार आहे तर ते शिकून काहीच उपयोग नाही ना. ऑप्शन ग्रीक तुम्ही चेंज करणार आहे का? नाही करणार आहे. तुम्ही टाइम डिके तुम्हाला मी शिकवलं पण जर तुम्हाला काय कळलं की हा याच्यामुळे हा लॉस होतो हा फायदा होतो हे कळलं तुम्हाला बरं. तुम्ही काय करू शकता का त्याच्यावर कंट्रोल? नाही सर. नाही. सो कशाला उगाच डोकं एवढं किचकट गोष्टीत घालायचं. ऑप्शन ग्रीक यू त्याचा तर वेगळा कोर्स विकून टाकतात लोक. सो त्याच्यात एवढा विचार नाही करायचा. नाही सर ते ऐकलं होतं म्हणून. मी पण ऐकलंय पण मी गेलो नाही ना तिथं काही. कारण की ते शिकून मी करणार काय? मी फक्त तुम्हाला शिकवणार. त्याचा उपयोग काय? काहीच नाही. टाइम डिकेचा उपयोग काय आहे तुम्हाला? की तुम्ही टाइम डिके वाचवताय का? नाही. तुम्हाला कळतंय की वन साइडेड मार्केटमध्ये बाईंग आली तीच कॅच करायची. जास्त टाइम मार्केटमध्ये थांबायचं नाही. हे तुम्ही अलर्ट झाले. बस. ऑप्शन ग्रीक इनडायरेक्टली असंच आहे. ठीक आहे सर. म्हणजे मी ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी देतच नाही. ते मला योग्य वाटत नाही. देऊ शकतो मी तुम्हाला एज्युकेशन पर्पज पण त्याचा काही यूज नाही ना उपयोग नाही ना हा विषय. म्हणून मी पण त्या गोष्टीत जास्त डोकं घालत नाही. जसं काय ऑप्शन चेंज झाली ते तुम्ही आता ग्रीक सांगितलं ते ओके ते थिटा गॅमा ते झालं. उपयोग काय? ते सिस्टीम आहे. ते सिस्टीम चेंज करणार आहे का तुमच्यासाठी काही? काहीच नाही. ती सिस्टीम सिस्टीम असेल. तुम्हाला जर कळलं पेट्रोल इथून इंजिन मधून असं जातं तर काय तुम्ही ऍव्हरेज वाढवणार आहे का तुमच्या गाडीचा? नाही. ती पडणार तशीच पडणार. ती चालणार तशीच चालणार. जर तुम्हाला गाडी येते तर नाही येते तर तुम्ही ते कितीही शिकून घ्या इंजिन वगैरे तिचं काय पेट्रोल डिझेल तर काय उपयोग नाही ना. तुम्हाला गाडीच येत नाही बॅलन्स करता येत नाही. हे मला सांगायचं आहे.
ठीक आहे, आता बघा मार्केट इथं जवळ आहे. आता मार्केट इथून समजा इथपर्यंत आलं किंवा इथं आलं तर ठीक आहे. एक बाईंग झोन आहे इथं आपण विचार करू शकतो. असं मध्ये आहे आता हे प्रॉपर इथं पण नाहीये ह्या सपोर्टला, प्रॉपर इथं पण नाहीये. म्हणून आपण इथं असं काय बाय करायचा किंवा सेल करायचा काही प्लॅन नाही करणार. ठीक आहे. मार्केट आलंय आता खाली बऱ्यापैकी. ते सेलिंग प्रेशर दिसला इथून तो. आता मी पण इथे एंट्री केली होती. मला असं वाटलं इथून येऊन जाईल, बट ते फिरून आलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी इथं बोललो का एंट्री करायची आहे आपल्या सेलची किंवा इथं बोललो का? नाही, कुठंच नाही. या लोकेशनला मी बोललो. म्हणजे एक डिसिजन घेतला मी. इथं किंवा इथं घेऊ शकलो असतो, बट ठीक आहे इथं घेतला आपण आणि स्टॉप लॉस लावला म्हणून एक्झिट निघून गेलो आपण. आणि आपण बाईंगचा डिसिजन इथं पण मी नाही सजेस्ट केला तुम्हाला. म्हणजे थोडंसं इथून करेक्शन येऊ शकलं असतं म्हणून सेफ इथं होतं. सेफ म्हणजे ते माझ्यासाठी सेफ आहे. बाकीच्या लोकांना हे खूप रिस्की आहे. ही ट्रेड इथं कॅच करणं म्हणजे अवघड आहे. कोणीच करत नाही अशी एंट्री. आता मी इथं का करतो? कारण की माझा स्टॉप लॉस खूप छोटा होऊन जातो. मला त्याचा काही फरक नाही पडत हिट पण झाला तर. बाकी लोक जे इथं करणार आहे ना त्यांना स्टॉप लॉस हा इथं लावा लागतो. सो खूप मोठा स्टॉप लॉस तो त्यांना फेस करावा लागतो. त्याच्यामुळे हे मला ठीक वाटत नाही. बट तुम्ही जर इथं बघितलं ना हा एक सेलिंग कंट्रोल बाईंग. ठीक आहे. जे तुम्हाला शिकवलं. जर मी इथं 5 मिनिट 15 मध्ये गेलो ना हे हॅमर कॅन्डल दिसेल बघा. एक मॉर्निंग स्टार टाईप आहे. फक्त वेगळी आहे थोडीशी. ओके. आणि दुसरी गोष्ट एक 15 मध्ये बुलिश एंगल्फिंग कॅन्डल आहे जी की खूप लेट बनली. आता 15 मिनिट मध्ये बघा मोठ्या टाइम फ्रेमचं काय असतं? 15 मिनिट मध्ये बुलिश एंगल्फिंग दिसते रेड त्याच्यानंतर ग्रीन. मग इथे एंट्री करणार का आपण? नाही करणार ना. म्हणून टाइम फ्रेम हा छोटा यूज करावा लागतो ट्रेडिंग करताना. ठीक आहे. इथे एंट्री केली असते तर काय झालं असतं? थोडी बाईंग आणि सेलिंग. काय भेटलं? काहीच नाही. म्हणून समजा 5 मिनिट मध्ये बघितलं आपण तर 5 मिनिट मध्ये एक बुलिश एंगल्फिंग कॅन्डल इथं कुठंतरी कन्फर्म होते. मग इथे एंट्री केली इथे स्टॉप लॉस लावला. खूप मोठा आहे ना. बट 1 मिनिटच्या लॉजिकवर म्हणजे 5 मिनिट मध्ये इथे एंट्री होते ना. 1 मिनिटच्या लॉजिकवर मी तुम्हाला इथं कुठंतरी बोललो. पण तेवढ्यात मोमेंटम येऊन गेली. खूप फास्ट ऍक्टिव्ह राहावं लागतं ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. आणि मग आपण इथं मोमेंटम आल्या मी इथं स्टॉप लॉस लावला असता. इथं 12-13 ला. ठीक आहे. आणि मी मार्केट थोडं वर गेल्यावर लगेच मी माझा स्टॉप लॉस ट्रेड करून टाकला असता इथं. म्हणजे आपण असं केलं असतं प्रोसेस. एंट्री घेतली असती तर. सो मार्केट हे समजा इथं पण थांबलं असतं सो आपण सेफ राहिलो असतो. बाय चान्स आपल्या अपोजिट डायरेक्शनला गेलो असतो आपण नो प्रॉफिट लॉस मध्ये निघालो असतो. बट मार्केट गेलं इथपर्यंत. ठीक आहे. इथं 112 दाखवाल तर तिथं 42-43 काय किंमत आहे. मग तिथं कसा लावायचा असं? कुठं 42-43? आता इथं 26-112 तुम्ही काही बोलले ना खाली रेड कॅन्डल जो आपण इथं ट्रेड हम्म. घेतला असता बुवा. ते काय तर तिथं करायचं? तर आपले लाईव्ह मध्ये तिथं बघायचं काय प्राइस आहे ती घ्यायची. तिथं नाही विचार करायचा की याची प्राइस एवढी पाहिजे किंवा राऊंड नंबर आहे का तिथं. हे काहीच नाही बघायचं तिथं. ठीक आहे. नाही मग आपल्याला स्टॉप लॉस तिकडे लावायचा आहे ना. हा तिकडच लावायचा. तिकडच बघायचं की ही कॅन्डल बनली आहे. तिथं बघायचं लोएस्ट पॉईंट कुठला आहे. इथं 26-119 आहे. तिथं काहीतरी 12 असेल 13 असेल तिथं स्टॉप लॉस हा. लावायचा. हम्म? तर नाही मग त्याच्यात किती प्राइस दाखवाल बुवा असं तिथं किती दाखवाल? ते 42-43 जो असेल दररोज चेंज होतं सर ते. दररोज ती प्राइस असं आहे चेंज का? होईल. आता आज तुम्हाला 20-25 ला दिसतोय तो. तो काल असेल हम्म. 40-50 ला. परवा असेल 60-70 ला. सो ते जे लाईव्ह मध्ये आहे त्याची प्राइस ती कन्सिडर करायची. ती चेंज होत अच्छा. राहणार टाइम डिकेमुळे. पहिल्या दिवशी ते असेल 200, दुसऱ्या दिवशी 150, हळूहळू हळूहळू त्याची प्राइस 300 तर ते 150 तर ते 600 पण जाऊ शकतं ना जर डायरेक्शनला त्या डायरेक्शनला मोमेंटम गेली तर. अच्छा. हम्म? ते डिपेंड करतं की मार्केट किती वर गेलं किती खाली आलं याच्यावर डिपेंड असतं. आता काही काही ऑप्शन असे आहेत त्यांची प्राइस 600 आहे 700 आहे का? जे त्यांची जी ऍक्च्युअल प्राइस आहे इंट्रिन्सिक प्राइसच्या वर आहेत. एक्झाम्पल जो 26,000 आहे. आता खूप खालची आपण इन द मनी जर बघितलं 25,900 जर बघितलं तर तो खूप वर असेल ना. 300-400 असेल त्याच्यात प्राइस 400-500 25,900 मध्ये असेल. समजा 25,000चा मी बघतो इथं. ठीक आहे. 25,000चा सी ना. हे 26,200 ना 25,500 बघतोय.
सी त्याची 600 प्राइस आहे, 671. कारण की मी 25,000चा सीई बघतोय, 25,500चा, बरोबर. 25,500 म्हणजे ते 500 पॉईंट आणि हे 100 पॉईंट म्हणजे 600 झाले, आणि वरचे हे 70-75 पॉईंट झाले. जी इंट्रेन्सिक व्हॅल्यू ती पूर्ण आहे त्याच्यात. ठीक आहे, पण आपण याची आजूबाजूचीच बघतो ना ऍट द मनी. जशी जशी एक्सपायरी जवळ येईल ऍट द मनी, आणि जे जवळचे फर्स्ट इन द मनी असतील, फर्स्ट आउट ऑफ द मनी असतील, फर्स्ट ऍट द मनी ज्या काय असतील, त्यांची प्राइस हळूहळू कमी होईल. कारण की टाइम डिकेमुळे त्यांच्यातून जी व्हॅल्यू आहे, टाइम व्हॅल्यू, डिके व्हॅल्यू, ओके, ती हळूहळू कमी होते म्हणून. ठीक आहे, आपण रेकॉर्डिंग स्टॉप करू आता. हम्म? आणि सर समजा जर जवळचं, जर आता समजा आता मार्केट चाललंय तुमचं 26,000, 110, 105, आपण 26,000ला घेतलं आणि एक 10-15 मिनिटात किंवा अर्ध्या तासात आपल्याला आउट व्हायचंय, तर तिथं टाइम देखील एवढा मॅटर नाही करत ना त्या थोडासा केसमध्ये? मॅटर. आता इथं बघा, एकच पॉइंट मॅटर केलाय इथं, जास्त नाही केलाय. सो इथं पण एक 5-10 मिनिटं काही मॅटर करत नाही. एखाद पॉइंट किंवा 0.50 पॉइंट, 0.050 असं पण होऊ शकतं. पण मॅक्झिमम तुम्ही ट्रेडमध्ये, मी मॅक्झिमम पर्सनली सांगतो, मी 25 ते 30 मिनिटाच्या वर कधीच थांबलो नाहीये, कधीच थांबत नाहीये. एक्झाम्पल, मी जर इथे एंट्री केली असते ना, मी याच्यात फक्त 20 मिनिटं ते 30 मिनिटं थांबलो असतो. सो ही एंट्री समजा आपली झाली असती 9:45, 9:46ला, तर एक्झिट कुठे आहे? 15 मिनिटाची मोमेंटम आहे ना. सो मी तरी इथे एक्झिट झालो असतो या पॉईंटला, 9:58ला. तुम्हाला पण एक्झिट सांगितलं असतं. किती मिनिटं झाले? 9:46 ते 60 म्हणजे 15 मिनिटं अराउंड. ठीक आहे, आणि मॅक्झिमम मी ह्या रेजिस्टन्स पर्यंत थांबलो असतो, तिथे पण 15 मिनिटं लागले असते यायला. म्हणजे मी 30 मिनिटाच्या वर मॅक्झिमम, बस 30 मिनिटं, त्याच्यापेक्षा वर कधीच थांबलो नाहीये आणि कधीच थांबत पण नाही. का? टाइम डिकेमुळे. आणि तुम्हाला अशी वन साइडेड मोमेंटम आली म्हणून प्रॉफिट खूप छान होणार. बट अशी जर मोमेंटम आली ना, इथून मार्केट खाली आलं इथपर्यंत, पण ते असं हळू हळू हळू, तर तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट नाही होणार, किंवा ऍव्हरेज मध्ये असणार, किंवा छोटा प्रॉफिट होईल असं. ठीक आहे, म्हणून तुम्हाला अशा मोमेंटम कॅच करावं लागतात. आता इथं जर बघितलं, इथे एंट्री, आणि तुम्ही इथं बघितलं ना, तुम्हाला लॉस होईल. इथं मार्केट तिथंच आहे, थोडंसं नॉमिनल वर आहे, तरी पण तुम्हाला लॉसच दिसेल. कारण की त्याने ना टाइम खूप स्पेंड केला, टाइम डिके लागला त्याला, म्हणून. ठीक आहे, सो ही मोमेंटम बेस्ट होती आजची, जी की मोमेंटम मिस झाली, काही प्रॉब्लेम नाही, पण आपलं प्रेडिक्शन परफेक्ट होता, लॉजिक परफेक्ट होता. ठीक आहे, इथून पण व्यवस्थित होतं, फक्त आपला ट्रेड घ्यायचा होता म्हणून आपण घेतला तो, बाकी काही नाही. सर ते वरती काय असं सर, ते ऍव्हरेज दाखवतोय बघा, इंडेक्स 50च्या वरती नावाच्या समोर बघा, ते OHLC. इथं चार्ट मध्ये का? वरती. कुठं हे हे का? हे. हा, हे काय असतं आता, मी मी जी कॅन्डलला घेऊन गेलो, आता एक्झाम्पल मी थोडी मोठी कॅन्डल घेतो 5 मिनिट मध्ये. आता मी जर ह्या कॅन्डलला घेऊन गेलो, ही जी क्लोज झाली रेड, ती दाखवतं तिची ओपन प्राइस, क्लोज प्राइस, हाय आणि लो. पहिली जी आहे ती ओपन कुठून झाली ती दाखवतं. सेकंड जी आहे ती म्हणजे एच, तिचा हाय काय आहे तो दाखवतो. त्याच्यानंतर लो काय आहे तो दाखवतो. त्याच्यानंतर क्लोज कुठं झाली ती दाखवतो. ठीक आहे, आता मी इथं बघा, इथं घेऊन जातो या ग्रीन कॅन्डलला. सो हिची सगळी हिस्ट्री दाखवणार ते. हिची काय ओपन आहे, 26,147 चा ओपन आहे, जो की तुम्ही खाली बघू शकतात. हा ओपन आहे त्याचा, हा 26,147 बघा. त्याच्यानंतर हाय काय आहे, 26,187 बघा, हा हाय, हा 26,187 अराउंड. ठीक आहे, हा हाय झाला त्याचा. त्याच्यानंतर काय, हाय 26,175 आहे. त्याच्यानंतर 26,146 त्याच्या लो आहे, जो की लोएस्ट जवळजवळ त्याच्या जवळच आहे, ओपनिंगच्या जवळ. आणि त्याच्यानंतर क्लोजिंग ही प्राइस आहे 26 जवळच आहे, 26,173 ती पण क्लोजिंग. ठीक आहे, सॉरी, 26,172 बघा तिथे दिसते, तीच आहे अराउंड जिथं मार्केट चालू आहे ते, असं इथं दिसतं. ठीक आहे, आता इथं रेट काय दिसतंय, मी याला वेगळ्या याच्यातून घेतलाय ना,
म्हणजे ही वॉचलिस्ट मधून सिलेक्ट केले म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बाय सेलचं ऑप्शन आहे, तर इथं काही लक्ष ठेवायचे. इथं व्हॉल्यूम आहे ते ऑफ ऑन करू शकतो आपण. मी इतर बघत नाही व्हॉल्यूम. आता मी तुमच्या समोर काही इंडिकेटर वगैरे असं काही बघितलं का? काहीच नाही, लॉजिक फक्त. त्याच्यानंतर इंडिकेटर कुठलंच मी तर वापरत नाही, सो तुम्हाला मी शिकवू शकत नाही. बाकी लोक वापरतात, RSI झालं, EMA झालं. ओके. बाकी ठीक आहे, मी आता रेकॉर्डिंग स्टॉप करतो.